नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांना सोलार पंपासह पारंपरिक पंपाच्या वीज जोड देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2024च्या अंतिम बजेट सादर करताना वित्त मंत्र्याच्या माध्यमातून मागील त्याला घोषित करण्यात आलेल्या 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलार पंप देण्याचा शासनाचा मानस आहे। तर यामध्ये पारेषण विरहित सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोड देण्यासाठी सौर ऊर्जाकरणाची सलगन योजना राबवून AIB कडून बँकेकडून कर्ज घेण्यास आज मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते। या निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी 1 लाख याप्रमाणे 5 वर्षात 5 लाख पारेषण विरहित सौर कृषी पंपाचे वितरण महावितरणद्वारे करण्यात येणार आहे। कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे। तसेच कृषी वितरण प्रणालीचे सौर ऊर्जेकरण महावितरण कंपनीद्वारे करण्यात पहिल्या घटकासाठी 13,493 कोटी व दुसऱ्या घटकासाठी 1,545 कोटी असा एकूण 15,039 कोटी इतका प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेसाठी 60% रक्कम म्हणजे 9,020 कोटी इतका निधी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडे कर्ज रूपाने घेऊन महावितरण कंपनीस देण्यात येईल। या योजनेअंतर्गत 4,817 कोटी एवढा निधी सन 2024 ते 2028 ह्या वर्षात राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यात येणार आहे। एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक कडून राज्य शासनाने घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड सन 2029 ते सन 2043 या कालावधीत करण्यासाठी अतिरिक्त वीज विक्रीवर व हरित ऊर्जा निधीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे। कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी ADB बँकेकडून कर्ज। तसेच मित्रांनो, सौर ऊर्जा दिवसा शेतकऱ्यांना देण्यासाठी सध्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे। यासाठी महाराष्ट्र पॉवर इन्व्हेन्शन अँड इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम फॉर लेस्टिमेंटेन सोल्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रिकल्चर कनेक्शन या योजनेला मान्यता देण्यात आली आहे। यासाठी एकूण 11,585 कोटी इतका खर्च येणार असून 8,109 कोटी रुपये प्रचलित व्याजदराने एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, हे होतं छोटंसं अपडेट सोलार पंपाविषयी। अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।